दरम्यान अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा फळ पिकांना सुद्धा फटका बसतोय। गेल्या वर्षीपेक्षा द्राक्ष निर्यातीमध्ये 50% घट झाल्याचं पाहायला मिळतंय। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। महाराष्ट्रातून सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यातून फळपीक आणि पालेभाज्यांची निर्यात केली जाते। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा द्राक्ष बागांना सुद्धा फटका बसतोय। निर्यात होणारे द्राक्ष काही प्रमाणामध्ये अडकून पडल्यानं देखील हे मोठं नुकसान होतंय। गेल्या वर्षी नाशिकमधून 1,31,000 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती। निश्चितपणे द्राक्षाला रेट जास्त आहेत आणि एक्सपोर्टचं प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे। परंतु हे असताना सुद्धा यावर्षी सध्या जे काही आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, इराण असेल, इस्रायल असेल आणि त्याच्या आसपासचा सगळा पार्ट असेल, त्याच्यामध्ये होर्मुझ बंदर जे आहे, होर्मुझ बंदरमध्ये काही प्रॉब्लेम आले होते। त्याच्यामुळं आपल्याकडचे जे द्राक्ष एक्सपोर्ट होणारे कंटेनर्स आहेत ते बऱ्यापैकी आपल्याकडचं जे JNPT जे हे आहे बंदर आहे त्या ठिकाणी अडकून पडल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, गेल्या वर्षीपेक्षा द्राक्ष निर्यात ही 50% घटलेली आहे। या निर्यात घटलेली आहे यामागे नेमकी काय कारण आहेत आणि सध्या तिथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? सिद्धेश, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातले जे पिकं आहेत, वेगवेगळे पिकं हे निर्यात होतात, त्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसताना आपल्याला बघायला मिळतोय। आधीच कांद्याला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। कांद्याच्या निर्यातीवरती अनेक निर्बंध किंवा निर्यातीला ब्रेक लागल्याने कांद्याचे दर मध्यंतरी घसरलेले होते आणि त्यातच द्राक्षांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे बसल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या आखाती देशांमधून नाशिक जिल्ह्यातील विशेष करून द्राक्षांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असतो, पण यावर्षी द्राक्ष हे निर्यात होऊ शकलेलं नाहीये आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागलेला आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% निर्यात खरं तर यावर्षी हे घटलेलं आहे। त्यामुळे खूप मोठा फटका जो आहे तो खरं तर यावेळेस नाशिक जिल्ह्याला या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि जोपर्यंत ही सगळी परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत निर्यातीवरती वेगवेगळे निर्बंध असतील किंवा ब्रेक असतील हे अशाच पद्धतीने चालू राहील असंही अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातून, या सगळ्या अडचणीतून आता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे काय मार्ग काढतात हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। डोकेदुखी, सांधे धरणं, लचक आणि सर्दी यावर एकच उपाय, हेड्रोझाबाम। आता मोकळा श्वास घ्या आणि जपा आरोग्याला। वल्लभ विजय आणि सन्स 1924 पासून।